भाजपचे आहेत. हां प्रभाग क्रमांक 3D मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री माझे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3D मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. माझ्याबरोबर राजकुमार पाटील आणि आमच्या भागातील सर्व कार्यकर्ते आणि मतदार यांच्या वतीने आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. यावेळेस तुम्ही प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करणार? ऑलरेडी तुम्ही करत आलेला आहे, त्याच्यापुढे नवीन पद्धतीने कशा पद्धतीने? त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी मी तिसऱ्यांदा आहे. तिथले प्रत्येक काम आम्ही म्हणजे ते परिवार म्हणून आम्ही त्या प्रभागाला बघतो. त्या ठिकाणी सगळे काम माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री यांच्या निधीतून आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. आणि भविष्यात प्रभाग क्रमांक 3D मध्ये या ठिकाणी जो गेल्या अनेक वर्षापासून जय भवानी क्रीडांगण त्या ठिकाणी थोडंफार दुरुस्ती राहिलेली आहे आणि त्या ठिकाणी एक मैदान करण्याचा मानस आणि तसेच दुसरं पार्क स्टेडियम करण्याचं जे पर्ल गार्डन या ठिकाणी जय भवानी या ठिकाणी 6 एकर जमीन या ठिकाणी क्रीडांगणासाठी आरक्षण आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असं नाव दिलेलं आहे. त्याचं पूर्ण माननीय विजयकुमार देशमुख पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास करण्याचा संकल्प आहे. कुठल्याही प्रकारे कुणाचा फोन आला नाही, परंतु माननीय या शहराचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांनी सांगितलं होतं की सगळ्यांनी आपापल्या ह्याच्यानी सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या. त्यामुळे आम्ही फॉर्म भरून घेतलेला आहे. दादा, तुमच्या प्रभागामध्ये पक्षाचा लोगो चालतो का चेहरा चालतो? प्रभाग क्रमांक 3D भवानीपेठ या ठिकाणी सर्व आजूबाजूच्या वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ या चिन्हावर त्या ठिकाणी उमेदवार निवडला जातो. लिस्ट अजून मला काय माहित नाही. आज आमची उमेदवारी भरण्याचं धावपळीमध्ये आम्हाला काय माहित नाही. आता गेल्यानंतर आम्ही पार्टी कार्यालयामध्ये एबी फॉर्म उद्या 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही द्या असं त्या देतील असं आशा आहे. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 कडे आम्ही प्रभागातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे आणि आज आम्ही सगळे इच्छुक एकत्रित आमच्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेताजी इनकमिंग चालू आहे आणि म्हणतात की कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल, तर काय वाटतं कार्यकर्त्यांचा विचार होईल खरंच? माझ्या प्रभागात एकही इनकमिंग नाही, त्यामुळे तो प्रश्न मला लागू होत नाही. पक्षाच्या बद्दल मी माझ्या वैयक्तिक माझ्या प्रभाग क्रमांक 4 पुरतो तुम्ही बोला, मी सगळं बोलतो. बाहेरच बाकीचं मला माहित नाही. आपल्या प्रभागाचा विकास याच्या पुढे कशा पद्धतीने करणार? ऑलरेडी मागच्या आमच्या नगरसेवकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. भविष्यामध्ये परत देखील अजून यात काही सुधारणा करता जे काही मूलभूत सुविधा असतील त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी या प्रभाग 4चं पॅनल हे पूर्णपणे कटिबद्ध असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वांनी मिळून आम्ही आघाडीची परवा दिवशी घोषणा केल्याप्रमाणे आमच्याकडे जे 30 जागा मिळाले होते त्याच्यापैकी बऱ्याच लोकांचे आम्ही आता आज फॉर्म भरून घेतलेले आहेत. 11 उमेदवारांचे फॉर्म झाले. आता लवकरच उर्वरित उमेदवारांची नावं घोषित करण्यात येतील आणि त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये एक इतिहास आता निर्माण करण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज आहेत. या सगळ्या उमेदवारांना आणि त्याचप्रमाणे जनता सुद्धा वाट बघते कधी एकदा या भारतीय जनता पार्टीचं सरकार खाली आणायचं या इंदिरा भवनवर आणि शिवसेना आणि मित्र पक्षाचा झेंडा, आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व जनता सुद्धा सज्ज आहे. त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. चिन्ह नसताना देखील उद्धव ठाकरे गटालाच खरी शिवसेना का म्हणावी?
चिन्ह आणि तो जो विषय आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळं आणि म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या मार्गानं शिवसेनेचं चिन्ह काढून घेतलं, नाव काढून घेतलं, तरी सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा खरा शिवसेना आहे आणि हीच खरी शिवसेना. आणि आता तर ठाकरे ब्रँड म्हणजे आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब हे दोघंही एकत्र आलेले असल्यामुळं निश्चितपणे ओरिजिनल शिवसेना म्हणून आम्ही या महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या समोर लोकांच्या समोर जात आहोत. आज माझे लहान बंधू गौतम मधुकर कसबे प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे व भारतीय जनता पार्टीचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, सोलापूर शहर उत्तरचे आमदार आदरणीय विजय कुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत. आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक असे कामं केले आहेत की आम्ही नगरसेवक नसताना देखील आमच्या भागामध्ये एवढा मोठा विकास केलेला आहे की तो विकास आमच्या भागातील लोक सांगतील. तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील मातोश्री रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, प्रभाकर महाराज सम्राट चौक असेल, हनुमान नगर असेल, मड्डी भवानी पेठ वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, हिप्परगा असेल, पोपले वस्ती असेल, ह्या भागामध्ये अनेक समस्या आहेत. जसा आम्ही मातोश्री रमाई आंबेडकर हाऊस योजना प्रभाग क्रमांक 4 मध्ये राबवली आहे, अशीच योजना आमच्या माता रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, पोपले वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, मड्डीचा भाग असेल, अशा ठिकाणी जसा विकास ह्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी धारावी सारखी समस्या महाराष्ट्रामध्ये धारावीमध्ये जशी झोपडपट्टीचा विकास झालेला आहे तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आणि तो विकास करण्यासाठी आम्हाला पुरी ताकद आदरणीय सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख मालकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी निश्चित असणार आहे. कारण गेल्या अनेक वर्ष आम्ही मालकांच्या आदेशावर आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठावंतपणे करत आहोत. आणि ह्या प्रभाग क्रमांक 1चा ज्या माझ्या माता भगिनी असतील ह्यांचा देखील आम्ही जो कोणी त्या महिलांच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या देखील आम्ही पूर्णपणे सोडून त्या भागातले ड्रेनेज लाईन असेल, गटर असेल, लाईटची दिवाबत्तीचा विषय असेल, रमाई हाऊसचा विषय असेल व त्या भागातील माझ्या भीमसैनिक युवकांचा बेरोजगारीचा विषय असेल ते देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावू. कारण माझे अनेक उद्योजकाचे संबंध आहेत, अधिकाऱ्याचे संबंध आहेत, त्या माध्यमातून त्या आमच्या भागातील उद्योगधंदा व ज्या ठिकाणी आमच्या ओळखीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना कोणाला हाताला रोजगार जाईल त्या लोकांना अतिशय प्रामाणिकपणे आम्ही रोजगार देऊ हेच या ठिकाणी सांगून प्रभाग क्रमांकचे निश्चित उमेदवार आदरणीय माझे गौतमभाऊ कसबे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरले आहेत आणि खरोखरच ते निश्चित उमेदवार झालेले आहेत. मी खरोखरच मालकांचा व भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई तडवकर असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेत्यांचा मी मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत. सोलापूर शहरातल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रभाग 5 या महापालिकेच्या रचनेमधून निर्माण झालेल्या प्रभागामध्ये सध्या 5 वर्षासाठी निवडणुकीचं या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यामध्ये मी, माझे सहकारी गणेश पुजारी आम्ही दोघांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. अजून आमचे राहिलेले 2 उमेदवार ते उद्या दाखल करतील. परंतु आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जे काय 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे या दिवशी शहराने हद्दवाढ असलेला एकमेव या ठिकाणी हा प्रभाग आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून मोठा. या भागातली जी जनता आहे या जनतेने आम्हाला जे आशीर्वाद दिलेला आहे तशा पद्धतीचा आशीर्वाद पुन्हा एकदा देतील हीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा आहेत आमच्या आणि ते पूर्ण करतील. कारण का आमची जी निवडणूक आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनताने हातात जेव्हा निवडणूक घेत असते त्यावेळेला काय चित्र दिसतंय हे जर जिवंत उदाहरण देशातल्या किंवा राज्यातल्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे. नगरसेवक पद असताना लोक कामं करतात, नगरसेवक पद नसताना या ठिकाणी कामं करणं हे फार मोठं असतं
लोक पदासाठी पक्ष आणि पार्टी बदलतात, परंतु मी एक असा कार्यकर्ता आहे की जनतेसाठी मी सत्ताधारी पक्षामध्ये गेलो, अजितदादाच्या यांच्या गटामध्ये गेलो, कारण का माझ्या भागातल्या जनतेचं काम झालं पाहिजे हीच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझ्या शहरातल्या जनतेचं काम झालं पाहिजे. ह्या शहराला दररोज पाणी आहे आणि बाळे हद्दवाड परिसरातील नागरिकांना जी मूलभूत गरजा आहेत त्या गरजा या ठिकाणी अपुऱ्या पद्धतीने आहेत सध्या, ती पूर्ण त्या ठिकाणी करण्यासाठी पुन्हा एकदा अजितदादाच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह घड्याळ आहे. त्या घड्याळाला या ठिकाणी जनतेने घेतलेली निवडणूक हातात आहे. प्रचंड विक्रमी मतांना आम्हाला चारही उमेदवाराला या ठिकाणी निवडून देतील ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही. दादा, राज्यातील पहिली जी युती झाली ते भाजपाला वगळून जे महायुतीमध्ये आहेत त्यांना वगळून राष्ट्रवादीची आणि शिंदे सेनेची झाली. त्या युतीमध्ये तुम्ही मोठा पाठ तुमचा होता असं कळतंय. आता यासोबत महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमचे दुसरे जे असतील ते शिंदे सेनेचे असतील का कसे असतील, म्हणजे नेमकं काय असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ असणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा, तुम्ही सोलापूरमध्ये देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, परत खासदार प्रणितीताई शिंदे आहेत. सोलापूरमध्ये नेहमी सोलापूरची जनता नेहमी आहे ना, कोल कसा दिलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेची सत्ता सुद्धा ही दोन पक्ष जी एकत्र झालेले आहेत यांना अब्सोल्यूट मेजॉरिटी या ठिकाणी मिळेल आणि महायुती येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी होईल. भारतीय जनता पार्टी जरी आमचे हा मोठा पक्ष आहे, या मोठ्या पक्षाबरोबर आम्ही राज्यामध्ये केंद्रामध्ये कार्यकर्त्यांच्या जे इच्छा असतात त्यानुसार ह्या सगळ्या निवडणुका असते ती त्या पद्धतीच्या निवडणुका सुरू आहे. ते सध्या आम्ही एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीच्या समोर जात आहे. ही भारतीय जनता पार्टी पक्ष मैत्रीपूर्ण लढत आहे आणि आमचे मित्र पक्ष या ठिकाणी जे आहेत भारतीय जनता पार्टी सर्व सन्माननीय आमदार असतील, अतिशय आमचे चांगले संबंध आहेत. सन्माननीय पालकमंत्री असतील त्यांच्याबरोबर सुद्धा आमचे चांगले संबंध आहेत. ह्या सगळे लोक अतिशय आमचे चांगले संबंध असल्यामुळे आमचे कुटुंबाचे अजिबात संबंध नाहीत कुणाबरोबर. ही निवडणूक जनतेला हवा असणारा प्रतिनिधी पाहिजे म्हणून जनतेने ही आमची प्रभाग 5 ची निवडणूक घेतलेली आहे. मी आणि गणेश पुजारी आणि आमच्याबरोबर अजून 2 जण. ची स्ट्रॅटेजी रस्ता असं काय आहे की शिंदे सेनेला आणि अजितदादा गटाला नेमके किती जागा मिळतील काय वाटतं यंदाच्या महापालिकेत? कितीचा नारा असेल आपला? 2 अंकी या ठिकाणी मिळू शकतील असं वाटतं मला. दोघांना 2 अंकी. शिंदे सेना 2 अंकी. ही युती मतदारांसाठी आहे का सत्तेसाठी आहे? नाही, सोलापूरच्या विकासासाठी आहे. एक मिनिट थांबा घ्या सर. त्यांना आज उमेदवारी अर्ज दाखल केलात, कुठल्या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलात? प्रभाग 7 मधून मी सर्वसाधारण सदस्यातनं भरलो, भारतीय जनता पार्टीच्या सदस्यातनं भरलेलो आहे. आणि पक्षाने जर उमेदवार दिले तर मी लढायचे माझी हे आहे. पण माझ्यानंतर दुसरं कोणा जरी पक्षाने दिलं असेल तर त्याचाही मी प्रचार करायला तयार आहे आणि मी माझा फॉर्म काढून घेणार आहे. विरोधकांपेक्षा आपण वेगळे कसे असाल? नाही, मी माझं आता 3 टर्म निवडून आलेलो आहे आणि लोकांच्या कामाच्या हेच माझं प्राधान्य असेल. मूलभूत गरजा म्हणजे हे महानगरपालिकेचे जे पाणी, लाईट, रस्ते जे गरजा आहेत देणे असेल काही त्यांच्या ह्या कामाच्या हिशोबानेच मी आपण उभारलेलो आहे. सध्याच्या नगरसेवकाच्या कामगिरीला आपण कसं बघता? नाही, आता सध्या कसं आहे, काय कामं की झाले असतील आणि काय राहिले असतील ते राहिलेले कामं आम्ही पूर्ण करू. भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध कार्यकर्ते असा एक वाद पेटलेला आहे आणि प्रभाग 7 ला घेऊन देखील बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्यावेळी तुमचा कसं विचार करायचा? नाही, सांगितलं की पक्षाने जर तिकीट दिलं तर मी उभारणार. म्हणजे पक्षाने दुसरा कुठला उमेद दिला असेल तर मी त्याचा प्रचार करणार. मी नरेंद्र गोविंद काळे, प्रभाग क्रमांक 24 मधनं सर्वसाधारण या प्रवर्गातून मी फॉर्म भरले की पक्षाने पक्ष मला तिकीट दे आणि पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार येणारी निवडणूक आम्ही लढू. विकास कामांवर आपण भर दिला होता तुमच्या कार्यकाळामध्ये, नेमकं त्याची सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल असं वाटतं? निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं सर्वात मोठं धोरण जे आहे की विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुका लढतो. आणि मी आजपर्यंत जी कामं केली आहेत नगरसेवक असताना त्या भागातली केलेली विकासाची कामं निश्चितपणाने या सगळ्याचा उपयोग मला येणाऱ्या काळात निवडणूक लढताना होईल असं मला ठाम विश्वास आहे.
नमस्ते, जय भीम. मी डॉक्टर श्वेता शिंदे. मी प्रभाग क्रमांक 13 मधनं फॉर्म भरलेला आहे आणि माझी इच्छा आहे की मला इथून भेटावं. कारण की मी जसं बघितलं की सोलापूर सिटीमध्ये भरपूर सारे हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत. तर त्या इश्यूजवरती आपण काय करता येईल ह्याच्याबद्दल माझं हे असेल की ट्राय करेन मी त्यासाठी. आणि भरपूर सारे जे पाणी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत या फिर रस्ते रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्या एरियामध्ये, तर त्याच्याबद्दल मी खूप प्रमाणे मी खूप जास्त ट्राय करेन की त्याच्यावरती काय करता येईल. आणि मी ह्याचं आश्वासन देईन की मी इलेक्ट होऊन झाल्यानंतर 100 दिवसामध्ये काही ना काहीतरी मी चेंजेस करून ज्या लोकांना, ज्या पण सगळ्या लोकांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करायचं पूर्णपणे ट्राय करेन. आणि आरोग्य रिलेटेड जर म्हणलं तर शिबिर भरपूर सारे घ्यायची माझी इच्छा आहे. जे प्रॉब्लेम व्यसनमुक्ती जे पण केंद्र आहेत त्याच्याबद्दल काय करावी अशी माझी इच्छा आहे. तर मला अशी सीट भेटावी अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. याच्या अगोदर आपण काय काय कामे केली आहे? याच्या अगोदर ॲक्च्युली मी जसं की मी हे फर्स्ट टाइमच फॉर्म भरलेला आहे आणि माझं पहिली वेळेस आहे. तर मी ह्याच्या रिलेटेड पहिला भरपूर सारे आरोग्य केंद्र घेतलेले आहेत. भगवाननगर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंडर भरपूर सारे आरोग्य क्षेत्र आणि भरपूर सारे ब्लड रिलेटेड कॅम्प्स वगैरे घेण्यात आलेले आहेत. आणि त्याच्याबद्दल माझे जे वडील आहेत दिलीप दत्तराव शिंदे, हे देखील त्या फील्डमध्ये असल्यामुळे त्यांनी भरपूर वर्षापासून मला त्या गोष्टींबद्दल भरपूर नॉलेज आणि त्यांचा देखील सहभाग भरपूर राहिलेला आहे त्यामध्ये. थँक्यू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्या उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण आता पूर्ण झालेली आहे. उर्वरित यादीवर आता निर्णय करून लगेच संध्याकाळी 7च्या आत ती पण यादी आम्ही जाहीर करतोय. आणि खूप चांगले उमेदवार म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील असे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत. त्याचबरोबर महिलांना पण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सगळे उमेदवार सुशिक्षित असून पक्षाची एकनिष्ठ राहणारे उमेदवार, त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं सर्वसमावेशक असे उमेदवार घेऊन महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने या सोलापूरमध्ये लढेल आणि महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल हा विश्वास मी व्यक्त करते. मैं प्रभाग 17 से ओपन पुरुष से इच्छुक हूँ. क्या मेरा नाम मोहसिन सलीम नदाब. पिछली बार 2017 में मैं कांग्रेस पक्ष से कैंडिडेट था वहाँ पर. अब इंशाल्लाह अजीत दादा गढ़ से मैं वहाँ पर इच्छुक हूँ और इंशाल्लाह मेरा बी फॉर्म 5 बजे तक आ जाएगा. और इंशाल्लाह 2017 का जो इलेक्शन था, जो मैं लड़ा था, बहुत अच्छा मत खाया था. अभी इंशाल्लाह इस बार मैं नगर सेवक बन के महापालिका में जाऊँगा और अजीत दादा के कम से कम 5 बजे तक आ जाएगा हाथ में इंशाल्लाह. मेरे मुद्दे तो बहुत सारे, तुम देखोगे विकास की जो है, जो विकास के लिए लड़ना है, विकास के लिए सब ये करना है. जो शास्त्री नगर जो प्रभाग 17 है, जो अवाम है वहाँ की, जो एकदम सरम एरिया है, उनके लिए लड़ना है, उनके विकास के लिए लड़ना है, उनके हित में लड़ना है. और आने वाले इंशाल्लाह शास्त्री नगर के आने वाले एक मैं इंशाल्लाह चुन को आने के बाद शास्त्री नगर पूरा काया पलट करूँगा और इंशाल्लाह बहुत अच्छा ये करेंगे अपन. शास्त्री नगर जो स्कूल बोलो, दवाखाने बोलो, जो भी कुछ भी है, जो हो सके वो करूँगा इंशाल्लाह. मैं क्या मेरे हाथ से जो होगा वो करूँगा. अजीत दादा से मैं निधि लाऊंगा, जो बोले वो करूँगा इंशाल्लाह. काय गडबड तुम्ही सांगितलं नाही, काय नाही. पुढे या म्हणा नमस्कार. धन्यवाद.